कोल्हापूर आणि कुस्तीचं नातं अतूट आहे। विधान परिषद निवडणुकीत रंगलेल्या या कुस्तीच्या फडामध्ये अखेर सतेज पाटील यांनी बाजी मारली आणि 3 वेळा विधान परिषदेवर निवडून गेलेले महादेवराव महाडिक यांची पाठ जमिनीला टेकली। सतेज पाटील यांना 220 तर महादेवराव महाडिक यांना 157 मतं मिळाली। प्राध्यापक संजय मंडलिक सर आहेत, परत जयंत पाटील सर आहेत, सर्वच विनय कोरे साहेब आहेत, प्रकाशअण्णा आवाडे आहेत, राजेंद्र पाटील अठरावकर आहेत। हे सगळ्या नेते मंडळींनी ताकदीनं माझ्या पाठीमागे उभी राहण्याची भूमिका स्वीकारली आणि राष्ट्रवादी आणि जनसुराज्याने देखील आघाडीचा धर्म अत्यंत चांगल्या पद्धतीने पाळल्यामुळे हा विजय मी या ठिकाणी मिळवू शकलेला आहे। 2 काँग्रेसी नेत्यांमध्ये रंगलेल्या या तुल्यबळ लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांनी आपलं वजन अधिकृत उमेदवाराच्या पारड्यात टाकल्यानं बंटी पाटील यांना ही निवडणूक सोपी गेली। सोलापूरमध्ये भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे पाटील यांचा धक्कादायक पराभव केला। सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापा आघाडीची तब्बल 287 मतं आहेत। मात्र अपक्ष उमेदवार परिचारक यांनी तब्बल 261 मतं आपल्याकडे खेचली। दीपक साळुंखे पाटील यांना 120 मतांवर समाधान मानावं लागलं। आघाडीचा धर्म पाळला गेला नसल्यामुळेच परिचारक यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे। कारण मतदारांना बदल पाहिजे होता आणि त्या मतदाराची जी भूमिका होती ती या जिल्ह्यातल्या सर्व आमच्या तरुण नेते मंडळींनी ओळखली आणि या ठिकाणी मला उभं राहण्याचा आग्रह केला। त्यामुळे ही निवडणूक ही मतदारांची निवडणूक होती, मतदारांनी ही निवडणूक लढलेली आहे आणि ते मतदारच जिंकलेले आहे। हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागणार आहे। भावी काळात जिल्ह्यात आघाडीमध्ये आलबेल नसेल याचे संकेत या निवडणुकीने दिले आहेत। अहमदनगर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अरुण जगताप यांचा 66 मतांनी विजय झालाय। 428 मतांपैकी अरुण जगताप यांना 243 तर शिवसेनेचे शशिकांत गाडे यांना 177 मतं मिळाली। काँग्रेसचे जयंत ससाणे यांनी सुरुवातीला बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेल्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे नगरचा हाच निकाल अपेक्षित होता। धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेमधून काँग्रेसचे अमरीश पटेल अपेक्षेप्रमाणे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत। अमरीश पटेल यांना विक्रमी 352 मतं मिळाली आहेत तर भाजपचे डॉक्टर शशिकांत वाणी यांना केवळ 31 मतं मिळाली। धक्कादायक बाब म्हणजे भाजपची स्वतःची 37 मतंही त्यांच्या पारड्यात पडलेली नाहीत। शिवसेनेनेही त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे। याउलट पटेल यांनी आघाडीचीच नव्हे तर शिवसेना भाजपची मतंही वळवण्यात यश मिळवलं। अकोल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मोठी फूट पडल्याचं समोर आलंय। शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांना 513 मतं मिळाली तर 238 मतं मिळवणारे राष्ट्रवादीचे रवींद्र सपकाळ पराभूत झाले। 791 पैकी 385 मतं आघाडीची होती। मात्र यापैकी सुमारे 150 मतं फुटल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। एकूणच राज्यामध्ये युतीनं युतीचा आणि आघाडीनं आघाडीचा धर्म पाळला नसल्याचंच या निकालांवरून दिसतं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।